या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सोलापूर येथील राहुल घनश्याम दोरकर यांचा विवाह अज्ञात मुलगी बरोबर झाला होता। त्या लग्न संबंधातून बालिका वधूस 23 जानेवारी 2026 रोजी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार आणि तपासणी करण्यात आली। त्याची माहिती बाल कल्याण विभाग सोलापूर यांना झाल्याने चौकशी अंती राहुल घनश्याम दोरकर, त्यांचे आई वडील आणि नववधूचे आई वडील यांच्या विरुद्ध बालविवाह कायदा, भारतीय न्याय संहिता आणि लहान मुलांच्या अत्याचारापासून संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। त्या कामी अटक होईल म्हणून राहुल घनश्याम दोरकर यांनी ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। त्या कामी सरकार पक्ष आणि पीडिताचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आणि राहुल दोरकर यांच्या वतीने ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी बालवधूची जन्मतारीख माहिती नसल्याचा आणि वैद्यकीय तपासणी करता हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद केला असता कोर्टाने बालवधू सज्ञान झालेली आहे, तिला मूल आहे, भविष्यात संबंधात कटुता येऊ नये असे निष्कर्ष काढण्यात येऊन आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाह जरी अवैध असला तरी पत्नीस तिच्या इच्छेप्रमाणे सज्ञान झाल्यावर विवाह बंधन पूर्ववत करण्याबाबत अधिकार सर्वस्वी आहे असा युक्तिवाद केला असता तो ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने राहुल घनश्याम दोरकर यांची अटकेच्या वेळेस जामिनावर मुक्तता करण्याचा सशर्त आदेश केला। राहुल दोरकर यांच्यातर्फे अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सैफुद्दीन कमरुद्दीन शेख यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।